राज्यातल्या अनेक भागात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला। शहरी भागात कोसळलेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला, पण ग्रामीण भागात पिकांचं मोठं नुकसान झालं, त्यामुळे शेतकरी अडचणीत आलाय। विशेष म्हणजे काही ठिकाणी वादळी पाऊस आणि गारपीट होतीये, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। हा पाऊस पुढचे 3 दिवस तरी राज्यात ठाण मांडून राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। बुलढाणा, धुळे, नाशिक आणि नांदेड इथली ही सगळी दृश्य आहेत। हातातोंडाशी आलेली पिकं ही अक्षरशः मातीमोल झालेली आहेत या अवकाळी पावसानं। बोलत राहा, काय झालंय नुकसान? अवकाळी पावसामुळे राज्यात 62,969 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं। पुढील काही दिवस पावसाचा अंदाज वर्तवला असल्यानं जोरदार पाऊस झाल्यास नुकसानाचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। राज्यात अवकाळीचा सर्वाधिक फटका अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यांना बसला, तर दुसरीकडे एप्रिलमध्येही अवकाळी सुरू राहण्याची शक्यता असल्यानं नुकसान वाढण्याचा अंदाज कृषी विभागानं वर्तवलेला आहे। बोलत राहा, काय झालंय नुकसान? बातमी चंद्रपूरमधून। चंद्रपूर जिल्ह्यात काल मध्यरात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। अचानक झालेल्या पावसामुळे कापणी करून शेतात ठेवलेला गहू आणि मक्याचं नुकसान झालं। चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाळी पीक म्हणून मुख्यतः धान लावलं जातं, मात्र काही भागात अल्प प्रमाणात गहू आणि मका ही देखील पिकं घेतली जातात। त्यामुळे अचानक आलेल्या या अवकाळीनं गहू आणि मक्याचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे। पावसामुळं रात्री अचानक पाऊस आल्यामुळं आमच्या गव्हाची नुकसान झाली आहे। कापणी कधी केली होती? कापणी काल झाली होती। रात्री 12 वाजताच्या पावसानं गव्हाचं नुकसान केलं। आज सकाळी आम्ही जमा करून लावणार होतो। अच्छा अच्छा, तरी साधारण किती नुकसान झालं असेल? तरी 5-6 लाखात झालं। तिथे बुलढाणा जिल्ह्यात काल अवकाळी पावसामुळे संग्रामपूर तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली। तालुक्यातील लाडनापूर, पळशी, चांगेफळ या परिसरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं कांदा भिजवला गेला, तर केळी, मका, ज्वारी या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। संग्रामपूर तालुक्यात काढणीला आलेला कांदा पूर्णतः उद्ध्वस्त झाला। वादळी वाऱ्यामुळे ज्वारी आणि मक्याचं पीक हे आडवं झालं, त्यामुळे सरकारनं तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। संग्रामपूर तालुक्यातील धामणगाव, सोनाळा, करमोळा, मराखेड या गावात खूप मोठी नुकसानाची हानी पोचली आहे शेतकऱ्यांना। ठोस संग्रामपूर तालुका पूर्ण घेऊन शेतकऱ्याला गारपीट नुकसान भरपाई देण्यात यावी। बीडमध्ये अवकाळीमुळे काढणीला आलेल्या बाजरी पिकाचं मोठं नुकसान झालं। बाजरीसह आंबा आणि भाजीपाला पिकांना फटका बसला। बीड तालुक्यातील बरवटी गावात शेतकऱ्यांनी उन्हाळी बाजरी कापणी करून काढून ठेवली होती, परंतु रात्री झालेल्या पावसात बाजरीचं नुकसान झालं। हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज देखील पाऊस झाल्यास इतर पिकांनाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे, तर नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी ही शेतकऱ्यांनी केली आहे। बाजरी 1.5-2 एकरच्या आसपास होती आणि काढणीला आल्यामुळं काढून टाकली। पाऊस अचानक आला आणि त्याला उभं करणं झालं नाही आणि बांधणं झालं नाही। जर ती बांधून उभी वगैरे केली असती तर समजा थोडं नुकसान कमी झालं असतं। आणि याचं आज जर पाऊस नाही आला तर ठीक आहे, समजा माती वाळून झडून जाईल, पण जर आज पण पाऊस आला तर याला कोंब फुटतील, उगवल आणि बाजारभाव लागणार नाही आणि उत्पन्नात सुद्धा घट होईल सगळी। प्रचंड नुकसान झालेलं आहे। ही 1.5 एकर बाजरी पेरलेली आहे। 25-30 हजार रुपये खर्च केलेला आहे। अवकाळी पावसाचा अंदाज असल्यामुळे लवकर काढण्याचा प्रयत्न केला, पण काल रात्री अचानक एवढा पाऊस झाला, 1.5-2 तास जोराचा पाऊस होता, त्याच्यामुळं बाजरीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। शासनाने याचा पंचनामे करून व्यवस्थित भाव
नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न करावा आणि इथून पुढे जे उन्हाळी बाजरीसाठी विमा संरक्षण लागू करावे हे पण शासनाला माझ्यातर्फे विनंती आहे. नंदुरबार तालुक्यातील शनी मांडळ परिसरात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं. गारपिटीचा सर्वाधिक फटका कांदा उत्पादकांना बसला. गारपिटीमुळे टरबूज आणि केळी या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळे त्वरित पंचनामे करून मदत देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करतोय. क्षेत्र आहे ना. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागामध्ये वादळी पाऊस झाला. या पावसामुळे मका पीक पूर्णतः उद्ध्वस्त झालं. चामोर्शे मुलचेरा तालुक्यात गेल्या काही वर्षात मका पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली. मका पीक काढणीसाठी आलं असताना अवकाळीमुळे जमीनदोस्त झालं. मक्याचं पीक 15-20 दिवसात हाती येणार अशी आशा असतानाच अवकाळी पावसाचा फटका बसल्यानं शेतकरी हवालदिल झाले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.